ठाणे, मुंबई आणि कल्याण डोंबिवली परिसरातील नागरिकांना जानेवारी महिन्याच्या अखेरीस पाणी टंचाईचा सामना करावा लागणार आहे. जलवाहिन्यांच्या दुरुस्ती कामांसह जलशुद्धीकरण केंद्रांवरील विद्युत आणि तांत्रिक देखभाल कामांमुळे विविध भागातील पाणीपुरवठा तात्पुरता बंद ठेवण्यात येणार आहे. या पार्श्वभूमीवर संबंधित महापालिकांनी नागरिकांना पाण्याचा पुरेसा साठा करून ठेवण्याचे आवाहन केले आहे. मुंबई महानगरपालिकेच्या अखत्यारीत येणाऱ्या मुलुंड आणि भांडूप परिसरात 27 जानेवारी रोजी सकाळी 10 वाजल्यापासून 28 जानेवारी रोजी सकाळी 10 वाजेपर्यंत तब्बल 24 तास पाणीपुरवठा बंद राहणार आहे. मुलुंड पूर्व आणि पश्चिमेतील अमरनगर, जयशास्त्रीनगर, पंचशीलनगर, राहुलनगर, वीणानगर, योगी हिल, मॉडेल टाउन मार्ग, लाल बहादूर शास्त्री मार्गालगतचा परिसर, नाहूरगाव तसेच भांडूपमधील खिंडीपाडा, लोअर आणि अप्पर भागात निर्जळी परिस्थिती राहणार आहे. जलवाहिन्यांच्या दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आल्यामुळे हा निर्णय घेण्यात आला असल्याची माहिती महापालिकेकडून देण्यात आली आहे. पाणीपुरवठा पुन्हा सुरू झाल्यानंतर काही काळ कमी दाबाने पाणी येण्याची शक्यता असून नागरिकांनी संयम बाळगण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे. द पोलीस न्यूज ब्युरो, ठाणे.